Good evening, students. Welcome to the Pathshala. I hope you all are fine. So today, I'm going to explain the poem "Stopping by Words on a Snowy Evening" by Robert Lee Frost. So, students, Robert Frost was an American poet, was highly intelligent poet. In this poem, the poet describes a little incident happening in a snow evening. म्हणजे एक बर्फाळ अशी एक संध्याकाळ असते आणि अशा या संध्याकाळी रॉबर्ट फ्रॉस्ट म्हणजे पोएट या ठिकाणी एक छोटासा इन्सिडन्स आपल्याला सांगत आहेत. ॲज अ ट्रॅव्हलर द पोएट इज फॅसिनेटेड बाय द ब्युटिफुल सीन्स इन द वुड्स. एक ट्रॅव्हलर म्हणून, एक प्रवासी म्हणून पोएट या ठिकाणी फॅसिनेटेड झालेला आहे, म्हणजे मोहित झालेला आहे बाय द ब्युटिफुल सीन्स इन द वुड्स. जंगलामध्ये जे काही सुंदर सुंदर सीन्स आहेत ते बघून पोएट फॅसिनेटेड झालेला आहे. ही स्टॉप्स टू एन्जॉय बट हिज माइंड अर्जेस हिम टू गो ऑन. कवीचं मन स्वतःला सांगत आहे की चला इथं थांबूया, परंतु डोकं कुठंतरी, ब्रेन कुठंतरी हे सांगतो आहे की नाही, निघायला हवं, जायला हवं. ॲक्च्युली इट्स अ सिम्बॉलिक पोएम. काय गूढ अर्थ कवितेमध्ये लपलेला आहे हा आपल्याला मी तुम्हाला या ठिकाणी कविता संपल्यानंतर सांगणारच आहे. तर विदाउट वेस्टिंग टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. Whose woods these are, I think I know. His house is in the village, though he will not see me stopping here to watch his woods fill up with snow. पोएट या ठिकाणी आपल्या घोड्यावरती बसून प्रवास करतोय, एका जंगलामध्ये आलेला आहे आणि या ठिकाणी पोएट म्हणतो आहे की हुज वुड्स दिज आर, आय थिंक आय नो. मला असं वाटतं ह्या ज्याच्या कोणाच्या जंगलामध्ये आलेलो आहे हे कोणाचं जंगल आहे हे आय थिंक मला माहिती आहे. अँड हिज हाऊस इज इन द व्हिलेज. आणि जो मालक आहे या जंगलाचा मालक, तो जवळच गाव आहे, त्या गावामध्ये त्याचं घर आहे. दो ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर. आणि जरी तो मला बघू शकणार नाही की मी या ठिकाणी त्याच्या जंगलामध्ये थांबलेलो आहे. टू वॉच हिज वुड्स फिल अप विथ स्नो. आणि मी या ठिकाणी कशाला थांबलेलो आहे की ह्या जंगलामध्ये जी संपूर्ण झाडं आहे, जो संपूर्ण परिसर आहे, जो पूर्ण एरिया आहे, इट हॅज बिन फिल्ड अप विथ स्नो. तो बर्फानी पूर्ण झाकला गेलेला आहे, पूर्ण बर्फानी भरून गेलेला आहे. आणि हे जे सुंदर दृश्य आहे हे बघत मी त्याच्या जंगलामध्ये उभा आहो. पुढं पोएट काय म्हणत आहे. माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्विअर टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर बिटवीन द वुड्स अँड फ्रोझन लेक द डार्केस्ट इव्हनिंग ऑफ द इयर. सी, पोएट काय म्हणत आहे. माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्विअर. क्विअर मीन्स इथं विचित्र, स्ट्रेंज. माझ्या हा जो छोटा घोडा आहे याला कदाचित हे सगळं स्ट्रेंज वाटत असेल. टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर. युजली माझा प्रवास कसा असतो की मी प्रवास करतो माझ्या घोड्यावरनं आणि जेव्हा संध्याकाळ होते, संध्याकाळ झाली की जवळपास एखादं फार्म हाऊस वगैरे एखादं घर असलं की त्या ठिकाणी मग माझ्या घोड्याला पण माहिती आहे की इथं आता मला मग काम करायचं आहे. परंतु आज इथं ना आजूबाजूला कुठलं फार्म हाऊस आहे ना काही आहे, ना थांबण्याची काही व्यवस्था आहे. तरीसुद्धा माझ्या मालकाने इथं का थांबायचा निर्णय घेतला असावा, का थांबायची इच्छा होत असेल गड्या, त्याचं जरा त्या घोड्याला थोडं आश्चर्य वाटत आहे, जरा स्ट्रेंज वाटत आहे, त्याला थोडं विचित्र वाटत आहे. बिटवीन द वुड्स अँड फ्रोझन लेक. आणि थांबलं तरी कुठं थांबलो आहे आपण. बिटवीन द वुड्स अँड फ्रोझन लेक. या ठिकाणी जंगलसुद्धा आहे आणि इथं जे बाजूला लेक आहे, जो तलाव आहे, तो सुद्धा बर्फानी पूर्ण फ्रोझन झालेला आहे, बर्फानी पूर्ण गारठलेला आहे. द डार्केस्ट इव्हनिंग ऑफ द इयर. आणि ह्या वर्षातली सगळ्यात जास्त अंधारलेली जी रात्र असेल ती आजची रात्र आहे. आणि तरीसुद्धा मला आश्चर्य वाटतं आहे. हे सगळं म्हणजे घोडा विचार करत असेल की काय झालं बाबा माझ्या मालकाला, का तो इथं थांबलेला आहे, असा कधी थांबत नाही, पण आज काय वेगळं आहे. तर असे सगळे विचार माझ्या घोड्याच्या मनात सुरू असतील. पुढं बघा. ही गिव्स हिज हार्नेस बेल्स अ शेक to ask if there is some mistake. The only other sounds the sweep of easy wind and downy flakes. He gives his harness bells a shake. तो त्याच्या मानेला जी हार्नेस बेल्स आहे, गळ्यामधील जी घंटा आहे, त्याला थोडासा शेक करतो आहे, म्हणजे हलवतो आहे, जेणेकरून त्याला आपल्या मालकाला थोडंसं भानावर आणायचं असेल की इज देअर समथिंग रॉंग विथ यू, काही गडबड तर नाही होत आहे ना, याची जाणीव करून घेण्यासाठी
जाणीव करून देण्यासाठी तो घोडा काय करतो आहे, आपल्या गळ्यातली जी घंटा आहे त्याला थोडंसं हलवतो आहे, घंटानाद करतो आहे, टू आस्क इफ देअर इज सम मिस्टेक. काही गडबड तर नाही होत आहे ना, काही चूक तर आपल्याकडनं नाही होत आहे ना, आपण चुकीच्या ठिकाणी तर नाही थांबत आहोत ना. द ओनली अदर साऊंड द स्वीप. आणि त्या ठिकाणी इतकी भयान शांतता आहे का तिथं फक्त एक दुसरा आवाज आहे, अँड दॅट इज द साऊंड्स द स्वीप ऑफ इझी विंड अँड डाउनी फ्लेक. कशाचा आवाज आहे? त्या ठिकाणी जी हळुवार हवा वाहते आहे, जे वारं वाहते आहे आणि जे डाउनी फ्लेक आहे, म्हणजे बर्फाचे जे छोटे 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 अगदी म्हणजे कापसासारखे मऊ तंतुमय जे काही फ्लेक्स पडत आहे, त्या पानावरती पडल्यानंतर जसा स्वेप स्वेप असा आवाज येतो आहे, फक्त तेवढा तिथं आवाज आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्या जंगलामध्ये भयान अशी शांतताच आहे. पुढं बघा. The woods are lovely, dark and deep, but I have promises to keep, and miles to go before I sleep, and miles to go before I sleep. पोएट काय म्हणत आहे? द वुड्स आर लवली, डार्क अँड डीप. जंगल कसं आहे? सुंदर आहे, डार्क आहे, अंधारलेलं आहे, डीप आहे, खोल आहे, अतिशय बहरलेलं असं हे जंगल आहे, खूप सुंदर असं हे जंगल आहे. बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. मी कुठंतरी काहीतरी कोणाला तरी प्रॉमिस केलेलं आहे, काहीतरी वचन दिलेलं आहे. मान्य आहे ही जागा खूप सुंदर आहे, इथं थांबण्याचा मला मोह झालेला आहे, बट मला या ठिकाणी थांबता येणार नाही, कारण की माझ्या आयुष्यामध्ये जी कर्तव्य आहे ती मला पूर्ण करायची आहे. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. आणि झोपण्याच्या पूर्वी मला मैलो असा प्रवास करून कुठंतरी जायचं आहे, जिथं मी काही वचनं दिलेली आहेत. तर बघा मित्रांनो, जीवनात असे अनेक प्रसंग येतात जे आपल्याला मोहित करतात. अशा अनेक घटना घडतात की आपल्याला असं वाटते की नाही, दिस इज द राईट प्लेस इन आवर लाईफ, दिस इज द राईट थिंग इन आवर लाईफ. म्हणजे आयुष्यात जे हवं आहे ते आता आपल्याला मिळालेलं आहे, ह्याच्या पलीकडे दुसरं काही असू शकत नाही. आणि इथं आपण आपलं बाकी सगळी जी कर्तव्य आहे ती सगळी विसरून जायची आणि इथंच आनंदात राहायचं. पण प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही कर्तव्य पार पाडायचे असतात. सो वन मस्ट गो अहेड. एका ठिकाणी थांबणं या ठिकाणी परवडणार नाही आहे. आता या ठिकाणी ही जी लाईन आहे, दिस इज द वर्ल्ड फेमस लाईन, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. बघा, हे पूर्ण लाईनच, ह्या पूर्ण 2 ओळी फेमस आहे. बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. इथं स्लीप म्हणजेच डेथ, झोपणे, यालाच म्हणजेच काय तर डेथ. म्हणजे डेथ येण्याच्या पूर्वी, मृत्यू येण्याच्या पूर्वी आयुष्यामध्ये बरीचशी कामं, बरीचशी कर्तव्य पूर्ण करायची असतात आणि ती कर्तव्य पूर्ण केल्यानंतरच मग इथून पुढचं तुम्ही जायला मोकळे. तर अशा पद्धतीने अतिशय सुंदर अशी कविता आहे. रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी ही कविता लिहिलेली आहे. तर आय होप यू अंडरस्टूड द पोएम. सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. इफ यू लाईक द व्हिडिओ, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सी यू सून. हॅव अ नाईस डे.